तर नमस्कार मंडळी. तर मी आहे डाऊनगिरीला. तर आता आपण चाललो आहे एक मंदिरात दर्शन घ्यायला. तर ते पुढे मी सांगणार लोकेशन, कारण मला पण प्रॉपर माहीत नाही आहे. कुठे सुटे चाललो आहे मी. आलेलो काय दुसऱ्या कारणामुळे, पण माझी आत्ती जबरदस्ती मला नेत आहे. तर तो काय आपला स्वतःचा बस आहे आणि आपले हेवी ड्रायव्हर लय रावस गाडी चालवतात. तर आपण निघणार आहे या बसनी. बसून घेऊया. आणि आपल्या प्रवासामध्ये हा एक कलाकार है, आर्टिस्ट है. सो गाइस अपन जा रहे किधर? सिकंदूर. और मैं कभी गया नहीं वहाँ पे, और मेरे को पता भी नहीं उधर क्या है क्या नहीं. ಬೆಳಗ್ಗೆ ನಾನು ನಿದ್ದೆ ಕಟ್ಟಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ ನಿಮಗೆ. ನಿಂಗೆ ಶಾಲೆ ಕೋಪಗಳು ಕೋಪಕ್ಕೂ सो गाईस आपण आलो आहे अर्ध्या रस्त्यावर. तर तुम्ही बघू शकता. आणि हे जो लोकेशन आहे लय पॉवरफुल वाटतं एकदम बघायला. थांबा तुम्हाला कसं दाखवू, म्हणजे हे बघायसाठी तुम्हाला स्वतः इथे यावं लागेल. एवढं चांगलं लगेच फ्रेश होऊन निघालो आम्ही दर्शनासाठी. आणि वाजलेले सकाळचे 5:40. तरीही एवढी गर्दी होती की बघून दंग झालो. पण या मंदिरातील पॉझिटिव्ह वाईब्स तर लाईनीत लागताच आलं. एवढं क्राऊड होतं तरीही आम्हाला लाईनीत असं काही कंटाळ नाही आलं, कारण तिकडची वाईब्स एवढी पॉझिटिव्ह होती आणि लोक पण एवढे चांगले होते. एकामेकाला कोणी धक्का नाही लावत आहे ना काही. एकदम निवांत सर्व चालले आपल्या भक्तीमध्ये. आणि फायनली आपण आलोय मंदिरात. तर मंडळी दर्शन करून एवढं भारी वाटलंय ना की शब्द नाही माझ्याकडे. सो मंडळी आपण चाललोय प्रसाद खायला, जे मंदिरात अर्पून असतो. जसं शिर्डीला असतो तसं इकडे आहे. तर आपण तिथंच चाललोय.